होऊ द्या जागर, आला सुवास बाबर. कशाला? तालुक्याची वाट लावायला, गोरगरीब जनतेला लुगडायला. कशासाठी आला तुम्ही? या तालुक्यातील प्रस्थापित नेता ज्या बाहुबली पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे पिंड 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 आणतो, त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीला, 5 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला विट्याला जातात आणि बाबर नावाची घागर घेऊन येतात खांद्यावर. मी घागर घेऊन आलोय, मी बाबर यांची घागर घेऊन आलोय. परंतु ही घागर मोकळीच असते. आमच्या जनतेला वाटतं या घागरीमध्ये खूप काहीतरी आणलंय, आमच्यासाठी आणलंय. परंतु या घागरीतलं अमृत आम्हाला प्यायला भेटत नाही, या घागरीतलं पाणी आम्हाला पेय भेटत नाही. ही घागर मोकळीच आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कटप्पा त्या बाहुबलीचा गुलाम होता, त्या माहिष्मती साम्राज्याचा गुलाम होता, त्या पद्धतीने हे तानाजीराव पाटील विट्याचे बाबर यांच्या प्रस्थापिताचे गुलाम आहे. बाबर यांचे ते कटप्पा आहेत. आटपाडी तालुक्याचा सगळ्यात मोठा कटप्पा म्हणजे तर तानाजीराव पाटील. या तानाजीराव पाटलांनी आज तालुक्याचं वाटोळ केलं. कुठल्याही गोरगरीब जनतेला कधी न्याय दिला नाही. गोरगरीब जनतेच्या जमिनी लुबाडल्या, 2 नंबरचे धंदे चालू केले. आज सामान्य वर्गातला माणूस, त्याच्यावरती जर अन्याय झाला, तो जर पोलीस स्टेशनला गेला तर हे पोलीस स्टेशन आपली तिथं नोंद घेत नाही, एफआयआर घेत नाही. का? तर हा तानाजीराव पाटील पोलीस स्टेशनला दम देतो. एफआयआर घ्यायचा नाही. मला विचारायचं, सत्याची मस्ती, या मस्तीखोरांना आपण निवडून दिल्यामुळे आपली वाट लागली. आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या पोलिसांना, पोलीस कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार त्यांना काम करू दिले जात, त्याच्यावरती दबाव आणला जातो. विटलापूरला मधला आपण उदाहरण बघितलं. त्या मुलाचं प्रेत 4 दिवस या ठिकाणी शहरामध्ये फिरत होत, 4 दिवस फिरत होत शहरामध्ये. परंतु त्या मुलाचा गुन्हा घेतला नाही, गुन्हा नोंद करून घेतला नाही आटपाडी पोलीस स्टेशनने. कोण तो हरामखोर नेता होता, कोण तो भडवा होता. त्या माता मौलीला काय वाटलं असेल, माझ्या पोटचं पोरग 19-20 वर्षाचं पोरग मेलं त्या दुकानला गेल्यानंतर. काय वाटलं असेल या दलाल भडव्यांनी त्या मड्यावरचं लोणी खाल्लं. 8 दिवस मडा फिरत होतं या आटपाडी तालुक्यामध्ये, ढिगांच्या परिसरामध्ये. परंतु आज तागाय त्या कुटुंबाला न्याय भेटला. अरे किती दिवस असं चालणार? किती दिवस आपली पोरं मारणार?